नमस्कार फ्रेंड, कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत, तुम्ही पण मजेत असाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला मग आता आजचा आपला हा व्हिडिओ बघूया. तर इथे मी ना चिकन ना मटन होतं, पण मुलांना खायचं होतं नॉनव्हेज, तर त्यासाठी खूप छानशी रेसिपी केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल आणि थोडंसं जरी आवडत असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग सुरुवातीला मी इथे गाजर कट करून घेतलेला आहे. गाजर मी इथे 200 ग्रॅम घेतलेला आहे आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 3-4 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घ्यायच्या आणि त्या टाकायच्या. म्हणजे बघा, जर कोशिंबीर खायची नसेल तरी तुम्ही हे करू शकता, किंवा एक साईड भाजी म्हणून पण याचा वापर तुम्ही करू शकतात. तर इथे अर्धा चमचा जिरे घातलं, 2 चमचा असं लाल तिखट घातलं. हे काश्मीरी तिखट असल्यामुळे कमी तिखटाचं आहे, तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकतात. आणि चवीनुसार मीठ घातलं. आपण गाजर किती कट केले त्यानुसार मीठ घालायचं. तर इथे मी अगदी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मसाल्याच्या डब्यातलं, आणि मस्त असं मंद आचेवर परतवून घ्यायचं. बघू शकता किती सुंदर कलर पण दिसत आहे. आणि कोशिंबीरच्या ऐवजी किंवा डब्याला द्यायला तुम्हाला ही भाजी तुम्ही वापरू शकतात. 2 मिनिट आपण वाफ काढणार आहोत. 2 मिनिटानंतर पुन्हा आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे खालून वरती असं मिक्स करून घ्यायचं आहे. गाजर असं पटकन शिजून येतं. तर बघू शकता आता मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे दाण्याचं कूट. तुम्ही पीनट बटर वगैरे असं काही खात असाल ना, तर चांगलं बारीक दाण्याचं कूट करून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. मस्त असं मिक्स केल्यानंतर खूप सुंदरशी चव ह्या आपल्या बारीक अशा केलेल्या दाण्याच्या कुटाची, म्हणजे शेंगदाणा कुटाची होते. मस्त भाजून घ्यायचे खमंग, आणि इतकं बारीक दळायचं ना की तेल सुटायचं बाकी राहील इतकं बारीक मात्र दळायचं. आणि त्याचं पीनट बटरसारखा वापर आपण ह्या काही भाज्यांमध्ये करू शकतो. तर बघा, पुन्हा मिक्स करून वाफवून घेतलं 2 मिनिट, आणि 2 मिनिटांनंतर भाजी आपली एकदम मस्त तयार झालेली आहे. कोशिंबीर म्हणून खा किंवा भाजी म्हणून खा, साईड भाजी म्हणून खूप मस्त होते. सगळ्यांना आवडेल आणि आवडीने खातील अशी भाजी नक्की करा. तुम्ही केली आहे ना, तर तुमची कशी झाली कमेंट करायला मात्र विसरू नका. तर बघा, इथे पोळ्या पण माझ्या झालेल्या आहेत. आणि नॉनव्हेज मी तुम्हाला मागाशी म्हटले ना, तर काय करायचं होतं मला, चिकन नाही मटन नाही, तर आज मस्त बोंबील करायचे आहेत. आणि असा काळा मसाला वगैरे जास्त वापरायचा नाही आहे, परंतु ना खानदेशी आणि मालवणी एकत्र असं मिक्स करून वेगळ्याच पद्धतीचं फ्युजन करून आपण इथे बोंबीलची भाजी करणार आहोत. तर आता बघा, मस्त असे कट करून घेते. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही कट करू शकता. कारण अंदाजे 150 ग्रॅम बोंबील घेतलेले आहेत. आणि बोंबील आता ह्या वाडग्यामध्ये काढून स्वच्छ धुवायचे आहेत. अगदी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. वाळवताना बोंबील हे खारवून वाळवलेले असतात, तर जास्तीचं मीठही निघेल आणि लागलेला कचरा पण निघून जाईल, आणि वाशट वास जो जास्तीचा येतो ना तो पण निघून जातो. तर बघा, चांगले असे चोळून चोळून मस्त असे धुवून काढायचे. तर इथे बघा, अशा प्रकारचं पाणी मी काढून घेतलेलं आहे बोंबीलचं, आणि 2-3 पाण्याने चांगलं धुतल्यानंतर पुन्हा याला भिजवून ठेवलं. ते बुडतील इतपत पाणी मात्र घातलं. तर चला आता आपण मसाला तयार करू. तर मी तुम्हाला म्हटले होते की आपण जरा खानदेशी पद्धत आणि मालवणी पद्धत एकत्र करत आहोत. तर हे खोबऱ्याचा किस ना भाजून आणि बारीक करून घेतलेला आहे. तर हा 3 चमचे घातला. आणि तुम्ही ओला नारळ पण वापरू शकतात, परंतु मला दोघी पद्धत वापरून आणि छानसे अशी मस्त असं कालवण किंवा भाजी आपली करायची आहे. तर इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या, 3 चमचा लाल तिखट घातलं, धने जिरे पूड 1 चमचा घातलं, हळद अर्धा चमचा आणि मीठ घातलं. भाजी तुम्हाला किती करायची साधारण तेवढं मीठ घालायचं. मुठभर कोथिंबीर घातलं आणि मसाला वाटायला लागेल एवढं पाणी घातलं, म्हणजे जवळजवळ अर्धा कप पाणी मी इथे घातलेलं आहे. आणि याचं चांगलं असं मौसूद वाटण, अगदी दह्यासारखं, फेटलेल्या दह्यासारखं करून घ्यायचं. आता कढईमध्ये तेल घालायचं. तेलाचा हात थोडासा सैलसर सोडा, कारण चिकन मटन नाही केलेलं ना, तर त्याची थोडीशी कसर आता आपल्याला बोंबीलच्या भाजीत काढायची आहे. तर इथे मी 3 पळ्या तेल घातलं आणि वाटण केलेला मसाला घातलेला आहे. मसाला मस्त असा परतवून घ्यायचा. अगदी तेल सुटस्तोर मसाला छान परतवायचा, म्हणजे अगदी खमंग अशी भाजीचा म्हणजे सुवास येतो, आणि तसंच चवही यामध्ये उतरते. बघू शकता किती छान असं तवंग सुटलेला आहे ना. आता यामध्ये आपण घालणार आहोत अगदी अर्धा चमचा घरगुती असलेला खानदेशी काळा मसाला. तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल ना, गोडा मसाला असेल, कांदा लसूण मसाला असेल, तोही घातलात तरी चालेल. तर बघा, मस्त तवंग आल्यानंतर इथे मी अर्धा चमचा हा माझा घरगुती काळा मसाला घातला आहे. याचे व्हिडिओही आपल्या
चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहेत. मसाला आता चांगला ह्या वाटणाबरोबर परत आपण परतवून घेतला अगदी 1 मिनिट, आणि सर्व प्रोसिजर आपण लो टू मिडियम फ्लेमवर करत आहोत. तर यामध्ये आता स्वच्छ धुतलेले हे बोंबील मी घातलेले आहेत. बोंबील घातल्यानंतर छान असे मसाल्यात ते परतवून घ्यायचे, म्हणजे ना बोंबीलला पूर्ण मसाला लागतो, प्रत्येक पीस असा छान लागतो, खायलाही मस्त चव लागते. तर आता बघा इथे मस्त असे बोंबील माझे परतवून झालेले आहेत. परतवल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे, म्हणजे दोघं मिळून सुरुवातीला घातलं आणि ते नंतर घातलं, ते दोघं मिळून अर्धा ग्लास पाणी घातलं आहे मी. मस्त पाणी घातल्यानंतर बघायचं की आपल्याला ही भाजी किती थिकनेसने ठेवायची, घट्ट पातळ कशी करायची आहे, त्या प्रमाणात पाणी घालायचं. तर आता इथे माझं अर्धा ग्लासच्या वरती पाणी घालून झालेलं आहे, आणि यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला 1 ग्लासभर कोमट पाणी करून घ्या, म्हणजे मग ना भाजीला चव छान येईल. सुरुवातीला मसाल्याच्या वेळेस मात्र मी गार पाणी घेतलं, कारण ते मी थोडंसं वापरलं होतं. कारण तुम्हाला भाजी किती करायची आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकतात. परंतु 4 लोकांसाठी जर तुम्हाला अशी चुरून भाकरी खायची असेल, पोळी खायची असेल, तर एवढी भाजी भरपूर होते. त्याच्याकडे ना असं काला मोडून चुरून खाल्लं जातं, त्यामुळे थोडीशी पातळ भाजी असते. तुम्हाला जर ग्रेव्ही घट्ट ठेवायची असेल तर तशीही तुम्ही ठेवू शकतात. आणि आता मंद आचेवर मस्त अशी भाजी कडू द्यायची 7 ते 8 मिनिट, अगदी तवंग सुटेस तर अजिबात गॅस वाढवायचा नाही, आणि मस्त हळू गद 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 गतकते, असं आमच्याकडे खानदेशात म्हणतात. गद गद गतकी राहिनी माय भाजी. तर तशा पद्धतीने ही भाजी कडवून घ्यायची. मूठभर कोथिंबीर पुन्हा वरतून बारीक कट करून घातलेली आहे. मस्त हिरवागार कलर आलेला आहे. तवंग आलेल्या भाजीवर हिरवीगार कोथिंबीर आणि मस्त कडून तयार झालेली भाजी भाकरीबरोबर, पोळीबरोबर, तसंच भाताबरोबर खायला अगदी मस्त. नॉनव्हेजच्या ऐवजी, म्हणजे नॉनव्हेजच आहे हे, परंतु त्याच्यापेक्षाही जास्त चवीची ही भाजी तुमची होणार आहे. तर ही भाजी तुम्ही नक्की करा. आणि बघा अजून 2 मिनिट मस्त कडवून तवंग बघा किती सुंदर आलेला आहे. डोळे खातील अशी भाजी आपली तयार झालेली आहे. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.